पंच देखील आलेले आहेत. पण एक विशेष असं या सामन्यामध्ये जी आज टीम आपण बघतोय प्रतीक नांदगावकर आणि या टीमसाठी एक विशेष गाणं होतं. तर सर्व रसिक प्रेक्षकांना हे आपण गाणं एकदा ऐकवतोय. प्लीज डीजे हे एकदा गाणं प्ले करायचं आहे सामना सोडच्या अगोदर प्लीज. थँक्यू. दुसरा एक सॉन्ग घ्या एंट्रीसाठी. आणि यानंतर मैदानाच्या आतमध्ये सलामीच्या फलंदाजांची एंट्री होणार आहे. 2 मिनिटं थांबायचंय. तत्पूर्वी आपण एक छोटा अजूनही सत्कार करत आहोत. आपल्याला जी आज ही साऊंड सिस्टम मिळेल लाभलेली आहे आणि आपल्या इमारत क्रमांक 17चेच राणे ब्रदर्स यांनी मुंबई महाराष्ट्रामध्ये स्वतःचं नाव असलेलं राणे ब्रदर्सचे सर्व जयवंतजी राणे इथे उपस्थित झालेले आहेत. मी राणे साहेबांचा सत्कार इथे दिलीप बने साहेबांना विनंती करीन. जयवंतजी राणे साहेबांचा इथे आपण छोटा सत्कार करीत आहोत. पण सामने चालू करू नका, सामना चालू करू नका, सत्कार होऊन द्या. आकाश दादा सत्कार पार पाडून घ्या. मॅच चालू असताना कोणताही सत्कार नको, मॅच थांबवायची नाही अजिबात. ओके. हॅलो. कमिटीकडून एक रिक्वेस्ट आहे, एक अनाउन्समेंट आहे. फायनल मॅच आहे. अजून बरेच आपले मान्यवर येणार आहेत. तर कमिटी मेंबर्स आणि उपस्थित मान्यवर जेवढे इन्व्हाइट केलेले आहेत त्यांनीच फक्त स्टेजवर थांबायचं आहे. बाकीच्यांनी कृपया सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. अंपायर प्लीज मॅच स्टार्ट. पुन्हा एकदा आपल्याला एक सूचना. या स्पर्धेमध्ये कोणालाही मालिकावीराची ही ऍक्टिव्हा स्कूटर गाडी मिळेल. मगाशी सुद्धा आपल्याला ही वॉर्निंग दिली गेली होती. त्या ऍक्टिव्हा स्कूटरला आपण विकून कोणत्याही प्रकारे खेळाडूंमध्ये त्याची वाटणी करायची नाहीये. ज्याला कोणाला ही स्कूटर मिळेल त्यांनी स्वतःच्या वापरासाठी मात्र ही गाडी वापरायची आहे, कारण ही आपल्या आयुष्यभराची आठवण असणार आहे. आणि जर का आयोजकांना याबद्दल जर काही माहिती मिळाली की एखाद्या खेळाडूला ज्याला स्कूटर मिळाली आहे त्याची किंमत जी आहे ती त्याची वाटणी करून खेळाडूंनी वाटून घेतली आहे, तर पुढच्या वर्षी ही स्पर्धा या खेळाडूंसाठी अजिबात नसणार आहे. म्हणजे या एका खेळाडूमुळे शिक्षा ही सर्वच्या सर्व 10 संघांना मिळेल याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि ज्याला कोणाला ही स्कूटर मिळेल प्रामाणिकपणे ती स्कूटर त्याने स्वतःच्या वापरासाठी वापरायची आहे. तर जास्त वेळ वाया न घालवता आता आपण काउंटडाऊन कडे वळतोय. काउंटडाऊन सुरू होतंय. 9 8 7 6 5 4 3 2 1 हिअर इट्स बिगिन. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अबुदयनगरच्या राजाचा, मुंबईच्या रथाधीशाचा. मर्सिडीज वर्सेस थार. पहिली एंट्री वर्सेस शेवटची एंट्री.
स्पर्धेतला पहिला सामना वर्सेस शेवटचा सामना आणि पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद स्वामी समर्थ म्युझिकल ग्रुप गिरगावचा लाडका मिलिंद. विकेट गमावली आहे. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार बनलाय. अगदी डायमंड डकचा शिकार बनलाय असंही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अनिकेत शून्याचा चष्मा घालून मात्र तंबूच्या आश्रयाला माघारी परतलाय. न्यू बॅटर येतोय मयुरेश वाघे. नॉन स्ट्रायकिंग एंडला या स्पर्धेतल्या वैयक्तिक सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज सिद्धेश महाडिक. बॉलिंग मार्क वरती साईराज राऊत. बाउंड्री बॅशर्स वर्सेस ग्राउंड स्मॅशर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला प्रतीक बबन नांदगावकर यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला सिद्धेश जयसिंगजी भोसले यांचा संघ. एका बाजूला थार तर एका बाजूला मर्सिडीज. काय घडणार? कोण जिंकणार? कोणाचा स्पीड अधिक, थार की मर्सिडीज? सिद्धेश भोसले की प्रतीक नांदगावकर? बाउंड्री बॅशर्स की ग्राउंड स्मॅशर्स? कोण जिंकणार ही मॅच? ग्रँड फिनाले आपण बघतोय. सुरुवात झाली आहे आणि या वेळेला मात्र रन घेण्याचा प्रयत्न होतोय. चांगली फिल्डिंग अतिशय चतुराईनं चपळाईनं आणि चालाकीनं आले बॉलवरती. क्विक राहावं लागेल सर्व क्षेत्ररक्षकांना. सावधान रहे, सतर्क रहे, सुरक्षित रहे. यावेळेला परफेक्ट ब्लॉक केलं, चॉप केलं चेंडूला. मयुरेश वाघेने 1 रन मात्र मिळवली आहे या बॉलवरती. ग्रँड फिनालेची सुरुवात अगदी आपण जर पाहिलं तर विकेट पासून झाली आहे. त्यानंतर 3 सिंगल आले. 4 बॉल मध्ये 3 धावा, 1 विकेट. ग्राउंड स्मॅशर्स बॅटिंग करताना. बाउंड्री बॅशर्स यावेळेला बॉल जातोय मात्र सिद्धेश महाडिकच्या बॅट मधून आलेल्या या फटक्यासोबत सीमा पार. मिळतील धावा 4 आणि आला हा खणखणीत APL चौकार. काय फटका खेळलाय. ओव्हर दी पॉइंट्स फिल्डर्स हेड टॅप केलेला हा फटका. बॉलर मात्र त्या ठिकाणी बॉल टाकल्यानंतर बॉलकडे पाहत होते. क्षेत्ररक्षक बॉलला अडवण्याचा प्रयत्न करत होते परंतु हाताला लागून सुद्धा बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. या चौकारासोबत धावसंख्या पुढे सरकते. 7 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 1. शेवटचा बॉल साईराज राऊतच्या ओव्हर मधला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. वाईड की नो? नो की वाईड? काय ग्राह्य धरायचं? नो बॉल. त्यामुळे फ्री हिटचा बॉल असणार आहे. फ्री हिट नसेल. चला शेवटची मॅच आपण बघतोय. नो बॉल आहे आणि या वेळेला मात्र अगदी टो क्रशर शूज वर आदळलाय बॉल. परफेक्ट टो क्रशर हाताळला आणि या निर्धाव बॉल सोबत पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 विकेट 8 धावा ग्राउंड स्मॅशर्सच्या खात्यामध्ये. दुसऱ्या बाजूला बाउंड्री बॅशर्स पहिली ओव्हर हाताळतोय तो साईराज राऊत. 1 विकेट त्याने पटकावली, ती अनिकेत सारख्या फलंदाजाची. सिद्धेश महाडिक त्याच्या 6व्या इनिंग मध्ये त्याची बॅटिंग मात्र जर आपण पाहिली तर आतापर्यंत त्याच्या वैयक्तिक 136 धावा आणि 150 धावा जर त्याच्या पूर्ण झाल्या तर 1001 रुपयांचा पुरस्कार पुन्हा एकदा मात्र जाहीर केला जातोय. 30 चेंडूंचा हा सामना. ग्रँड फिनाले, मेगा फायनल, अंतिम सामना, महाअंतिम मुकाबला आपण पाहतोय. क्रिकेटचा हा महासंग्राम, क्रिकेटचं हे रणसंग्राम, क्रिकेटची ही रणधुमाळी, क्रिकेटचा हा उत्सव, क्रिकेटचा हा महोत्सव. अभुदयनगर प्रीमियर लीग 2025 सीझन 1. यश जगताप या खेळाडूची मात्र चर्चा राहिली आहे संपूर्ण 3 दिवसांमध्ये. अगदी पहिल्या मॅच पासून ते अगदी शेवटच्या मॅच पर्यंत आणि सेमीफायनल मध्ये केलेली विशेष कामगिरी अगदी प्रत्येकाच्या लक्षात राहील. सामनावीराचा मानकरी ठरला. 1 रन आली. आयकॉन वर्सेस आयकॉन. सिद्धेश महाडिक विरुद्ध यश जगताप आणि इथे मात्र पंचांकडून नो बॉल इशारा आलाय. नो +1 अशा 2 धावा अंकित केल्या जातील स्कोरबोर्ड वरती. एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आज तुम्हाला खेळावं लागणार आहे. आपल्या भात्यातले गोलंदाजांना सर्वोत्कृष्ट चेंडू हाताळायचे. यश जगताप एक युवा टॅलेंटेड बॅटर, वय वर्ष 16, गोलंदाजी करतोय.
आणि इथे मात्र आता यावेळेला डाऊन दी लेग साइड वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. वाईट +1. 2 धावा. यशला मात्र त्या कानमंत्राची गरज आहे. रनची जर स्थिती आपण पाहिली तर स्कोर कार्ड वरती धावा झाले ते 13. एक धाव महत्वाची असेल. मेगा फायनल तुम्ही खेळताय. या अतिरिक्त धावा कंट्रोल मध्ये ठेवाव्या लागतील. नियंत्रणात राहावं लागेल गोलंदाजांना. यश जगताप 3 दिवसात चांगला अनुभव त्यालाही आलाय. वय वर्ष 16. या स्पर्धेतला सर्वात अल्पवयीन खेळाडू. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र सिद्धेश महाडिकनं ड्राईव्ह केलं. चेंडूला खोदून काढला फटका. 1 रन घेतली आहे. मयूर वाघे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. एक्स्ट्रा कव्हर कडे बॉल जाताना मात्र एकच धाव तिकडे घेता येईल सिद्धेश आणि मयूरला. एक मोठा आकडा अपेक्षित केला जातोय तो ग्राउंड स्मॅशर संघाकडून. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह. फिल्डर उपस्थित. एकच रन मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे. काय म्हणावं याच्या बॅटिंगला. आज तब्बल 140 आसपास धावा त्याने आतापर्यंत तरी बनवल्यात. आणि या वेळेला गॅप मध्ये जाईल का. फिल्डर आहेत. एकच रन. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मात्र खेळतायत सिद्धेश भोसले. बाहेरून सुद्धा मार्गदर्शन करताना आपल्या टीमच्या विजयासाठी मात्र संघर्ष केला. मेगा फायनल पर्यंत पोहोचले. आणि या वेळेला वाईड +1. पुन्हा 2 धावा. ब्रेक बाउंड्रीज. नॉट बॅट्स. फील एव्हरी हिट. लिव्ह एव्हरी रन. टुगेदर वी स्ट्राईक. टुगेदर वी शाईन. आणि हा बॉल मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉलच्या घरात जातोय. यश जगतापला मात्र सूर गवसत नाहीये. कंट्रोल मिळत नाहीये. नियंत्रणात मात्र राहावं लागेल. या एक्स्ट्रा धावा मात्र वाचवाव्या लागतील. बरेच एक्स्ट्रा रन झालेत या ओव्हर मधून. या वेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. आणि या वेळेला बॉल जाईल तो सीमारेषेच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे 4 धावा. चौकार. सुंदर कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. क्लासिकल अंदाजाने मात्र खेळलेला हा फटका. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते सिद्धेश महाडिक यांच्या बॅट मधून. मात्र पुन्हा एकदा दर्जेदार असा चौकार आलाय. आणि या चौकारासोबत मात्र धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा आकडा मात्र जाऊन पोहोचलाय तो थेट 23 या धावसंख्येवरती. एक भव्य आयोजन. एक देखणं आयोजन. एक दिमागदार आयोजन. एक नेत्रदीपक आयोजन. एक नयनरम्य आयोजन. एक डोळे दिपवणारं आयोजन. न भूतो न भविष्यती असं हे आयोजन. युनायटेड क्लब ऑफ 17 बॉईजच्या माध्यमातून एक दर्जेदार स्पर्धा. ओहो पुन्हा एकदा चांगला फटका सजवला होता. फिल्डर मात्र तिकडे आडवा येतोय. रन वाचवतोय आपल्या टीमसाठी. ओव्हरची होते समाप्ती. 1 रन सोबत मात्र स्कोर जाऊन पोहोचतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावांच्या सरासरीनं 1 गडी बाद 24 धावा. इव्हेंट मॅनेज बाय अविनाश मिटबावकर अँड सचिन चक्रू रावल. युनायटेड क्लब ऑफ 17 बॉयज. बिल्डिंग नंबर 17. फायनल मॅच ग्राउंड स्मॅशर्स वर्सेस बाउंड्री बॅशर्स. सिद्धेश जयसिंग भोसले वर्सेस प्रतीक बबन नांदगावकर. ग्राफिक्स डिझाइन बाय राजेश गिरकर, सर्वेश सोनवणे अँड रितेश भाताडे. 10 संघ मालक, 3500 सदनिका, 43 इमारती, 120 खेळाडू, 1 विजेता ज्याला मिळणार 1 लाख रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. मालिकावीरासाठी ऍक्टिव्हा स्कूटर. आणि यावेळेला मात्र बॉल हाताला लागलाय. धाव घेतली जाईल का. येस येस नो नो मात्र त्या ठिकाणी थांबवले एकमेकांना. धावसंख्येत मात्र बदल होणार नाही. धावसंख्या मात्र स्थिरावेल. या बॉल अगोदर आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड वरती 24 धावा, परंतु मागील बॉल वरती धाव आलेली नाहीये. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात. बॉलिंग मार्क वरती साईराज राऊत. हे वैयक्तिक त्यांचं मात्र दुसरं षटक हाताळतोय. दिशाहीन गोलंदाजी. नो बॉलचा इशारा. पंचांकडून मात्र आता अतिरिक्त धावांची घोषणा होतीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 पंचांनी लागू केलाय.
पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. एकच रन मात्र मिळणार आहे. खोदा पहाडावर निकला चुहा. चांगला प्रयत्न होता परंतु सिद्धेश महाडिक यांचा. सिद्धेश महाडिक अगदी आपण जर पाहिलं तर या ऍक्टिव्हा स्कूटरच्या मालिकावीराच्या पुरस्काराच्या रेसमध्ये अगदी टॉपला आहे. आणि 150 धावा करण्यासाठी मात्र 5 धावा गरजेचे आहेत. या 150 धावांसाठी मात्र 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार इथे दिला जाणार आहे सिद्धेश महाडिक यांना. 150 धावा पूर्ण करण्यासाठी या स्पर्धेमध्ये फक्त 5 धावांची गरज आहे सिद्धेश महाडिकला. काय बॅटिंग केली आहे, काबिल आहे तारीफ, वाखाणण्याजोगं फलंदाजीचं प्रदर्शन. आणि या वेळेला अगदी या 150 धावांच्या अजून जवळ जाऊन पोहोचेल सिद्धेश महाडिक. 149 धावांवरती बॅटिंग करतोय. धावसंख्या झाली 31. समोर जी एक मिनिट जर थांबना. समोर त्या 2 गॅप एलईडीच्या गॅप मध्ये जी लहान मुलगी आहे तिकडे खाली वायर्स ओपन आहेत. लक्षात घ्या, ज्यांची कोणाची ती लहान मुलगी तिकडे वायर्स जे आहेत ते खाली ओपन आहेत. जरा तिला तिकडनं मागे घ्या प्लीज. शॉक लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडंसं तिला तिकडनं मागे घ्या. धन्यवाद. चला पुढील बॉलकडे वळूया. या वेळेला मात्र पायावर लागलेला बॉल पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपातली धाव येईल. अजून धावा पूर्ण झालेल्या नाही आहेत, कारण एक्स्ट्रा रन्स किंवा लेग बायच्या स्वरूपातली धाव ही सिद्धेशच्या खात्यामध्ये लिहिली जाणार नाही. धावसंख्या झाली आहे ती 32. स्ट्राईक वरती मयूर वाघे, साईराज राऊत समोर. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर मात्र घेतली जाते 1 धाव. पुन्हा एकदा स्ट्राईक वर मात्र मयूर वाघे असेल नेक्स्ट ओव्हरसाठी. धावसंख्या झाली ती मात्र 3 ओव्हर नंतर 11 धावांच्या सरासरीनं 33. एका गड्याच्या मोबदल्यात 3 ओव्हर नंतर मात्र स्ट्रॅटेजिक टाइम आउट. 1 मिनिटाचा हा स्ट्रॅटेजिक टाइम आउट असणार आहे. मेगा स्क्रीन वरती मात्र इक्वेशन स्कोर कार्ड आपण पाहतोय. 33 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट इन द एंड ऑफ 3rd ओव्हर. फर्स्ट इनिंगचा खेळ, पहिल्या डावाचा खेळ, मॅचचा पूर्वार्ध आपण बघतोय. मॅचच्या मध्यानामध्ये मात्र आम्ही विश्रांती घेऊ आणि मॅचच्या उत्तरार्धाकडे जसं आपण जाऊ. सेकंड इनिंग मध्ये मात्र माझे सहकारी समालोचक अभिषेक पाटील आपल्यासोबत जुळलेले असतील. तर आयोजकांचं करावं तितकं कौतुक कमी आहे. अगदी सगळ्यांनीच मात्र भरभरून कौतुक केलंय. मग ते प्रमुख पाहुणे असतील, संघ मालक असतील, खेळाडू असतील आणि संपूर्ण मुंबापुरी खऱ्या अर्थाने उघड्या डोळ्यांनी ही स्पर्धा पाहते. या क्रिस्टल क्लिअर अशा थेट प्रक्षेपणासाठी मात्र आपण संपर्क साधू शकता प्रोलिंग स्पोर्टचे सर्वे सर्वा विपुल पंडुलकर यांच्याकडे. आत्ताच आपण या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका, जेणेकरून मात्र या स्पर्धेनंतर येणाऱ्या अशा बऱ्याच अनेक अंडरआर्म आणि ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धांचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. फॉर लाईव्ह स्ट्रीमिंग कॉन्टॅक्ट विपुल पंडुलकर. मेगा स्क्रीनवरती त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक त्या ठिकाणी दिला गेलाय. दरम्यान 3 ओव्हरची समाप्ती, स्ट्रॅटेजिक टाइम आउट इथे समाप्त होतोय. 12 चेंडूंचा खेळ आता मात्र हातामध्ये आहे. 33 धावा स्कोरबोर्ड वरती, 11ची सरासरी. करंट रन रेट सध्या घडीला आपण पाहतोय. याच सरासरीने जर धावा आले तर जवळपास 55 ते 60 धावा कुठेतरी अपेक्षित केल्या जाऊ शकतात. आणि बॉलिंग मार्क वरती येतोय सुशांत अंकोला. 150 धावा बनवण्यासाठी मात्र सिद्धेश महाडिकला फक्त 1 धावेची गरज आहे, परंतु तो अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिल्या बॉलसाठी मात्र स्ट्राईकवर मयूर वाघे. सुशांत अंकोलाचा पहिला बॉल. आणि तसं बघायला गेलं तर या संघाची संघ बांधणी करायच्या वेळेला मात्र ऑक्शनच्या वेळेला ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सदस्य दिलीपभाई गवस आणि शैलेश हरमळकर यांनी मात्र ही संघ बांधणी केली होती आणि आज कुठेतरी मात्र ती संघ बांधणी यशस्वी ठरली आहे असंच म्हणावं लागेल. यावेळेला मात्र हा 150 धावांचा विक्रम आणि एकदा जोरदार टाळ्या. सिद्धेश महाडिक 150 धावा 6 इनिंग्स मध्ये केलेली ही नवीन खेळी आपल्याला पाहायला मिळते. नवीन विक्रम त्यांच्या नावावरती लिहिला जातोय. कमॉन डीजे, एक गाणं तर झालंच पाहिजे सिद्धेश महाडिक यांच्या 150 धावांसाठी.
आणि दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय शैलेश हरमळकर, निलेश हरमळकर, त्याचबरोबर प्रथमेश प्रवीण मयेकर असतील, अमोलजी उगले असतील, अनिलजी उगले असतील, यांनी सुद्धा ही स्पर्धा यशस्वी करत असताना मैदानाची चांगली निगा राखली आहे. मैदानाची खेळपट्टी असेल, मैदानाचा जो स्पर्धेचा जो भाग आहे. आणि या वेळेला काय घडणार आणि त्याचबरोबर काळा चौकी क्रिकेट प्रॅक्टिस त्यांचा सुद्धा नामोल्लेख आम्हाला या ठिकाणी करावासा वाटतोय. खूप चांगली मेहनत त्यांनी सुद्धा घेतली आणि UC17 युनायटेड क्लब ऑफ 17 बॉईजला त्यांचं सुद्धा खूप चांगलं सहकार्य राहिलं, त्याबद्दल या सर्वांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आणि सगळ्यात जास्त आभार जर कोणाचे मान्य करायचे असतील किंवा व्यक्त करायचे असतील तर जितकी मोठी व्यक्ती आहे तितकेच मोठे आभार असतील. ती व्यक्ती आहे ओमकार चव्हाण अर्थात ओमी चव्हाण. दरम्यान हा व्हाईट बॉलचा इशारा. सुशांत अंकोला 4 बॉल हाताळलेत, 39 धावा स्कोरबोर्डवर. स्टेप आउट होऊन खेळलाय फटका, परंतु फिल्डिंग आहे तितकीच पॉवरफुल. श्रीराम अण्णा, शिवराम अण्णा आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. काय फिल्डिंग केली, धावा वाचवली आपल्या संघासाठी 3 एकेरी धावेसोबत टीमच्या 40. या वेळेला मात्र मनगटी फटका सजवला. एकेरी धावेने मात्र समाधानी राहतील, संतुष्ट राहतील. 41 धाबा, 4 ओव्हरचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा मात्र 11 धाबांची सरासरी जवळपास पाहायला मिळते. मागील 3 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 33 धावा, या ओव्हरमधून एकंदरीत 9 धावा आल्या, 8 धावा आल्या, माफ करा. एक गडी बाद 41 वर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतोय तो ग्राउंड स्मॅशर्स. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाणार, जसं सिद्धेश भोसले यांनी सांगितलं होतं की सेकंड इनिंग मध्ये चेस करणं थोडंसं कठीण जाते या स्पर्धेदरम्यान. त्यामुळे कुठेतरी प्रथम फलंदाजी करायची होती. समोरच्या संघाने टॉस जरी जिंकला असला तरी कुठेतरी निर्णय हा सिद्धेश भोसले म्हणजेच ग्राउंड स्मॅशर संघाच्याच बाजूने लागला असंच म्हणावं लागेल, कारण त्यांना प्रथम टॉस जिंकले असते तर बॅटिंगच करायची होती. तर बाउंड्री बॅशरने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा जो निर्णय घेतलाय आणि सध्याच्या घडीला जी धावसंख्या आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते ना, ते असं वाटतंय की कुठेतरी मात्र कंट्रोलमध्ये ठेवलंय धावसंख्येला. अगदी चाबूक, अगदी लगाम लावली आहे धावसंख्येवरती. फलंदाजांच्या पायामध्ये साखळदंड ठोकलेत. मला वाटतं एखाद दुसऱ्या चौकारा व्यतिरिक्त मात्र मोठ्या फटक्यांचा अभाव तिथे मात्र आज पाहायला मिळाला. 3च चौकार या संपूर्ण डावातून आतापर्यंत आलेले आपल्याला बघायला मिळालेत. आणि ते सगळेच्या सगळे चौकार, तिन्ही चौकार ते सिद्धेश महाडिकच्या यांच्या बॅटमधून आलेत. वैयक्तिक 22 धावांवर बॅटिंग करतोय सिद्धेश महाडिक आणि बॅटिंग पॉवर प्ले अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये. मात्र आता उरलेल्या 5 षटकांचा जो सामना आणि 6 चेंडूंचा जो खेळ आहे ना, तो बॅटिंग पॉवर प्ले म्हणून आपण पाहणार आहोत. विकी पगार येतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल स्ट्राइक वरती. मात्र यावेळेला मयूर वाघे कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज घेऊन बॉल चाललाय तो स्लिपच्या दिशेने. विकेट किपर मात्र सतर्क नव्हते. 1 रन नक्कीच मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 42 धावांवरती. सिद्धेश महाडिकला आता मात्र काहीतरी चमत्कार करावा लागेल, कारण संघाच्या धावसंख्येला जर चांगल्या स्थितीत नेऊन पोहोचवायचं असेल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. ते फटके त्याला खेळावे लागतील. पॉवर प्लेची ओव्हर. बॉल नंबर 2 स्ट्राइक वरती सिद्धेश महाडिक. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय ते विकी पगारेला. यावेळेला स्टेप आउट होऊन खेळला फटका, परंतु पुन्हा एकदा शिवराम अण्णा 24 घंटा चौकांना. काय फिल्डिंग केली. मगाशी सुद्धा धावा वाचवल्या, आता सुद्धा धावा वाचवल्या. अगदी चौकस आहेत. बॉलवर बारीक नजर आहे, तीक्ष्ण नजर, अगदी मायक्रोस्कोपची फिल्डिंग. आणि यावेळेला मात्र मयूर वाघेची विकेट आली. बघा, या स्पर्धेचा जो विजेता आहे त्यालाच फक्त ट्रॉफी मिळणार आहे. त्यामुळे रोख रक्कम किती महत्वाची असली तरी ट्रॉफी त्याच्याही पेक्षा महत्वाची आहे, कारण ही प्रतिष्ठा आहे, हा मान आहे, हा सन्मान आहे. या वेळेला मात्र चैतन्य चोरट्या धावेच्या प्रयत्नात आहेत आणि
माघारी परतावं लागेल. काटक शरीर यष्टी. दोन बॉल, माफ करा, शेवटचे दोनच बॉल शिल्लक राहिलेत. त्रेचाळीस धावा सध्याच्या स्थितीला. सिद्धेश माडिक स्ट्राईक वरती. या वेळेला स्टेप आउट होऊन खेळलाय फटका. सिद्धेश माडिकच्या बॅट मधून एक ब्रँडेड एपीएल चौकार. 47 धावांवरती संघाची धावसंख्या. आणि याही मॅच मध्ये सिद्धेश माडिक वैयक्तिक 27 धावांवरती बॅटिंग करतोय. वाखाणण्याजोगी बॅटिंग पाहायला मिळाली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सिद्धेश माडिक 150 अधिक धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. शेवटचा बॉल विकी पगारे विरुद्ध सिद्धेश माडिक. आणि तोही बॉल जाईल सीमा रेषा पार. चौकार. आणि अशा पद्धतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 51 धावांवरती. बाउंड्री बॅशर्सला हा सामना जिंकण्यासाठी गरज आहे 52 धावांची. वेल डन, वेल प्लेड. आणि सिद्धेश माडिकने या मॅच मध्ये बनवल्या नॉट आउट 31 धावा. आणि सिद्धेश माडिकने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये वैयक्तिक 162 धावा बनवल्यात. एकदा जोरदार टाळे या बॅटिंग साठी आणि सिद्धेश माडिक साठी. नॉट आउट 31. एकूण धावसंख्या झाली 51. 52 धावांचा करायचा आहे पाठलाग. आणि जशी या नवीन डावाला सुरुवात होईल मायक्रोफोनवर मी निमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील यांना. थँक्यू. हॅलो. एक विशेष सत्कार आमच्या विनंतीला मान देऊन दक्षिण मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे युवकचे उपाध्यक्ष आणि आपल्या अबुधानगरमधील युवा नेतृत्व सुमित राणेजी ते उपस्थित झालेले आहेत. सुमित राणेजी आपण एक छोटा सत्कार करणार आहोत. मी अविनाशजी आपणास विनंती करतो सुमितजींचा आपण छोटा सत्कार करायचा आहे. सुमितजीची विनंती आहे अविनाशजी की तू सत्कार नको करू, तुझा सत्कार करायचा की जे तू अबुधानगरमध्ये केलं हे कुठे होऊ शकत नाही तो असं म्हणतो. तर अविनाश चक्रू पुढे टीमचा इकडे जे आपले मेन पदाधिकारी आहेत तुम्ही या सगळ्यांनी एक छोटा सत्कार सुमित करणार आहे इकडे. टी शर्ट नक्कीच. भूतोना भविष्याशी टुर्नामेंट पर्व पहिले एवढ्या जोरात असेल तर विचार करा पुढचा पर्व काय असेल. धन्यवाद सुमितजी. संग्राम अंतिम रजनी या स्पर्धेची अंतिम सामना अंतिम टप्पा आपण पाहतोय. अभ्युदय नगर प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व जिंकणार कोण. ऑर्गनाइज बाय बिल्डिंग नंबर 17 एसी इव्हेंट्स. हे आयोजन 30 मध्ये करायचे आहेत. 52 धावा. सामना रंगतोय मेगा फायनल. ग्राउंड स्मॅशर्स विरुद्ध बाउंड्री बॅशर्स.
प्रथम फलंदाजी करत असताना सिद्धेश महाडिकच्या बॅट मधून अफलातून फलंदाजी. इनक्रेडिबल इनिंग सिद्धेश महाडिकने या मॅच मध्ये ठोकल्या. वैयक्तिक 31 धावा. संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर वैयक्तिक त्याने केल्यात 162 162. हा क्रिकेटचा महासंग्राम. सिद्धेश भोसले, मयूर वाघे, प्रथमेश मयेकर, चैतन्य राणे आणि कंपनी. परेश कारिया हे नाव देखील आवर्जून घेतलं जाईल. अनिकेत वाळवे, सागर पवार, प्रणव कदम, संकेत कदम, कैलास तरडे, हर्ष टोटे, शुभ कारिया हे खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. टीम ग्राउंड स्मॅशर्स सिद्धेशजी भोसले यांचा संघ. आणि संघ बांधणी केली आहे ती म्हणजे शैलेश हरमळकर आणि ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य दिलीपभाई गवस यांनी. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. कारण आपण पाहिलं तर ज्या वेळेला ऑक्शन पार पडलं त्यावेळेला ऑक्शनच्या दरम्यान मात्र शैलेश हरमळकर आणि दिलीपभाई गवस यांनी हा संघ बांधलाय. आणि तोच संघ आज मात्र या स्पर्धेची अंतिम फेरी खेळत असताना पाहायला मिळतोय. 30 बॉल मध्ये करायचे जिंकण्यासाठी धावा म्हणजे एकूण 52. 30 बॉल 52 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. यस, पुढील एंट्री घेतली जाईल. 2 फलंदाज रेडी. टाळ्या टाळ्या होऊन जाऊ दे. अगदी कमी वयातच नावलौकिक झालेला खेळाडू मैदानामध्ये आलाय यश जगताप. आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत सागर वाघ. क्रिकेटचा महासंग्राम, अंतिम रजनी, अंतिम सामना, अंतिम टप्पा या स्पर्धेचा. प्रेक्षक दर्दी प्रेक्षक. सिद्धेश महाडिक सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं या खेळाडूने. आणि काउंट डाऊन देखील स्टार्ट केला जाईल. सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि हा काउंट डाऊन स्टार्ट केला जातोय. 9 8 7 6 5 4 3 2 1. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल. थँक्यू. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल चौकार आलाय बॅटरच्या बॅट मधून. धन्यवाद. पुढचा बॉल, आणखीन एक बॉल गेलाय सीमा रेषा पार. चौकार. लगातार 3 चौकार. साई भक्त रामोर यांच्याकडून 1555 रुपये रोख रकमेचा पुरस्कार. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळाला. बॉल त्या ठिकाणी अडवलाय. रन मिळेल 1. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 9. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकूण तब्बल 276 म्हणजेच 276 चौकार लगावले गेलेत. यावेळेला कॅच कॅच कॅच. यस, कॅच पकडली आहे. विकेट आली आहे. सागर वाघ बाद. मॅच ऑन. डीजे ऍक्शन रिप्ले. अटेम्प्ट केला पहिला, दुसरा आणि बरोबर तिसऱ्या अटेम्प्टला झेल पकडलाय. ही कॅच पकडली आहे की मॅच पकडली आहे पाहावं लागेल. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. एका वेगळ्या अँगलने सिद्धेश महाडिकने हाताळलेला हा बॉल. कव्हर ड्राईव्ह खेळायचा होता. क्षेत्ररक्षक तैनात होते. तिसऱ्या अटेम्प्टला बरोबर झेल पकडल्याने विकेट आली. एक सेकंड.
विशेष पारितोषिक प्रतीक बाबा नांदगावकर या संघासाठी आलेला आहे. संतोष अंगुडे यांच्याकडून सागर वाघ यांना रोख रक्कम 5,555, विकी पगार यास 5,555 आणि यश जगताप यास 5,555 इमार क्रमांक 4 या संघाकडून. थँक्यू. ओहो, विकी आले. नवीन बॅटर सिद्धेश भोसले. यष्टांच्या मागे डायरेक्ट हिट पाहावं लागेल. पडताळणी केली जाईल. मॅच ऑन. सिद्धेश भोसले यष्टांच्या मागे. सिद्धेश महाडिक गोलंदाजी करतोय. यष्टांच्या मागे सिद्धेश भोसले. हे यस डिरेक्शन पाहायला मिळेल. शैलेश हरमळकर देखील पाहतोय. अंगावर टी शर्ट परिधान केली आहे. आपल्या संघाला सपोर्ट करत असताना त्यांना आपण पाहतोय. ग्राउंड स्मॅशर्स हा संघ. ऍक्शन रिप्ले पाहावं लागेल. पडता येत आहेत पंच आणि यस युटी आउट. आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. विकीची काही संपुष्टात. मॅच ऑन. सिद्धेश भोसले यष्टांच्या मागे होते. पहा अगदी चपळाईने बॉल पर्यंत पोहोचले. थ्रो केला. सिद्धेश महाडिकने बॉल पकडला आणि बरोबर विकेट आली आहे. मॅच ऑन. पहिल्या षटकामध्ये 2 महत्वाचे विकेट्स. क्रिकेटचा महासंग्राम. ऑनलाईन प्रेक्षक आमच्या समवेत जुळलेत या अंतिम रजनीमध्ये, अंतिम सामन्यामध्ये. ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य माननीय श्री शैलेश शेडगे क्रिकेटचा आनंद घेतात युट्यूबच्या माध्यमातून, पोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. नवीन बॅटर आहेत साईराज राऊत. नॉन स्ट्रायकिंग एंडला. नेक्स्ट बॉल. यावेळेला चांगला फटका खेळलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक प्रथमेश मयेकर. बॉल सोडणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आलाय. इमारतीच्या गच्चीवर देखील आपण पाहतोय प्रेक्षक आहेत. दर्दी प्रेक्षक. इमारत क्रमांक 23. त्या इमारत क्रमांक 23च्या गच्चीवर यस हात दाखवलाय हे दर्दी प्रेक्षक. मैदानामध्ये त्यांना माहिती आहे गर्दी आहे. आम्हाला आमच्या टेरेस वरती बसून या क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. 24 बॉल मध्ये आता 43 धावांची गरज असणार आहे. 24 बॉल 43 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. चैतन्य राणे गोलंदाजीसाठी आलाय. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर बॅटर आहेत साईराज राऊत आणि त्याच्या समवेत यश जगताप. क्रिकेटचा महासंग्राम ऑन स्क्रीन पाहतोय आपण. इमारत क्रमांक 23 हे सर्व दर्दी प्रेक्षक. जिथे जाईल तिथे प्रेक्षक आहेत. इमारतीच्या गच्चीवर हा मनमुराद आनंद घेत असताना प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्रे टिपली गेली आहेत. काय कॅमेऱ्यावर पाहायला मिळालंय. चैतन्य राणे पहिला बॉल सोडून दिलाय. वाईड बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती. 10-10 ऑन बोर्ड. पुढचा बॉल बॅकफुट वरती आले. फटका खेळलाय. बॉल अडवलाय. प्रथमेश मयेकर करणार नाहीये चूक. आणखीन एकच धाव मिळेल. क्रिकेटचा महासंग्राम. अंडरआर्म सर्कल बॉक्स क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय या ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदानामध्ये. काळा चौकीचा गिरीश कोचरेकर म्हणजेच प्रथमेश मयेकर ही ओळख या खेळाडूची. यावेळेला मोठा फटका. बॉल गेला मैदानाच्या बाहेर. मोठी विकेट. मॅच ऑन. यश जगताप युटी आउट. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानामध्ये पाहायला मिळते. यश जगतापची विकेट आली आणि पिन ड्रॉप सायलेन्स. कारण तोच हुकमी हेक्का होता प्रतीक नांदगावकर यांच्या संघाचा आणि तोच फलंदाज माघारी परतलाय. ऍक्शन रिप्ले प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅकफुट वरती आले. पंच करायचा होता. पॉइंटच्या डोक्यावरून फटका त्यांचा फसलाय आणि विकेट. फलंदाज बाद. चैतन्य राणेने ती विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. आगळा वेगळा स्ट्रोक. मैदानाच्या बाहेर गेलाय बॉल. सिद्धेश भोसले यष्ट्यांच्या मागे. स्वतः संघ मालक, स्वतः कर्णधार, आयकॉन खेळाडू म्हणून सिद्धेश महाडिकला आपल्या संघामध्ये दाखल करून घेतलं. आणि याच या दोन्ही सिद्धेशने मात्र स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये आलेत. संकेत आलेत. नवीन बॅटर संकेत.
सोडून दिलाय बॉल, व्हाईट बॉल पंच घोषित करतील आणि आणखीन एक अतिरिक्त धाव. धावसंख्या एकने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची. 12 12 ऑन बोर्ड. यावेळेला ढकलल्या हलक्या हातांनी बॉलला प्रथमेश पोहोचतात बॉल पर्यंत. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल आणि दुसऱ्या क्रमांकावर जर आपण पाहिलं तर फलंदाजी करत असताना यश जगताप मात्र दुसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचलाय. वैयक्तिक त्याने या मॅच मध्ये 88 धावा केल्यात. त्याचीच विकेट आली. चैतन्य राणेने ती विकेट आपल्या संघाला मिळवून दिली. यावेळेला सोडून दिलेला बॉल, आणखीन एक व्हाईट बॉल पंच मात्र घोषित करतायत. एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. काय होणार, कोणता संघ सामना जिंकणार? 52 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल देखील सोडून दिलाय. लगातारचा दुसरा चेंडू. अवांतर धावा येत आहेत, खूप सारे अवांतर धावा येत आहेत, एक्स्ट्राच्या धावा येत आहेत. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 15 15 ऑन बोर्ड. क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आपण पाहतोय. हाच क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा सोहळा, क्रिकेटचा सण, क्रिकेटचा उत्सव, क्रिकेटचा महोत्सव आपण पाहतोय. APL यस आपण पाहतोय ऑन स्क्रीन. हे दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत, जागा नाहीये, उभे राहिलेत. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आता मात्र आहेत त्या ठिकाणी. ओ हो चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, पण धाव देखील पूर्ण केली आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 16. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची पंढरी म्हणजेच काळा चौकी आणि याच काळा चौकीमध्ये आपण पाहतोय हा APL चा थरार. 20 मध्ये आता करायच्या 36 धावा. लास्ट 20 बॉल 36 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. कानमंत्र देत असताना पाहायला मिळतो हे दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. जिथे जाईल तिथे फक्त आणि फक्त प्रेक्षक आहेत. लहान मुलं, महिला भगिनी देखील आपण पाहतोय क्रिकेटचा आनंद घेत असताना. प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून बसलेली तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा APL 2025 सीझन 1 आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम हे आयोजन SC इव्हेंटच्या माध्यमातून. सोडून दिलेला बॉल, आणखीन एक वाईड बॉल येताना पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धाव घेत असताना विकेट. WICKET. आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. विकेट आली आहे. फलंदाज संकेत बाद. विकेट आली आहे. वाईट बॉल होता. धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळाले साईराज राऊत. यस नोचा कॉल. शेवटच्या क्षणाला विकेट आली. धावबादच्या स्वरूपात ही महत्वाची विकेट आणि फलंदाज संकेतची खेळी संपुष्टात. धन्यवाद. थँक्यू मिलिंद दादा, धन्यवाद. दर्दी प्रेक्षक, फक्त आणि फक्त प्रेक्षक आपण पाहतोय. जिथे जाईल कॅमेरामॅन आपण पाहतोय. जिथे जाईल तिथे फक्त प्रेक्षक आहेत. नवीन बॅटर आले नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाजीसाठी आपण पाहतोय. तुषार बॅकफुट वरती आले. फटका खेळलाय. बॉल अडवला जाईल आणि आणखीन एक बॉल अडवलाय याच क्षेत्ररक्षकाने. प्रणय आणि षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2चा खेळ समाप्त झाला आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 18 धावा धाव फलकावरती झाल्यात. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 34 धावांची. 18 मध्ये आता 34 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. दर्दी प्रेक्षक क्रिकेटचा महासंग्राम पाहण्यासाठी तहान भूक झोप सर्व काही विसरून आज मात्र त्यांनी हे काळ्या चौकीचा ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान गाठले आणि क्रिकेटचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. मनमुराद आनंद घेतलाय. उत्स्फूर्त असा प्रतिसाद या सगळ्याच प्रेक्षकांचा मनपूर्वक आभारी असणारा या आयोजन समितीच्या माध्यमातून. यावेळेला फटका समोर सरळ रेषेमध्ये फटका फसलाय. साईराज राऊत होतोय आउट. डीजे ऑन. धन्यवाद. थँक्यू सिद्धेश महाडिक. हे नाव चर्चेचा विषय बनले. चला नवीन बॅटर या. त्वरा करा विनंती असेल. टीम बाउंड्री बॅशर संघ प्रत्येकजी नांदगावकर यांचा संघ आपण पाहतोय फायनल मध्ये दाखल झालाय.
दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आपण पाहतोय. राजेश खिल्लारी आज हिरो ठरलाय. हा राजेश खिल्लारी ज्या खेळाडूने लगातार 6 बॉलवर 6 चौकार ठोकले, इतिहास घडवला. याच मैदानामध्ये तब्बल 20,500 रुपये रोख रकमेचा पुरस्कार या खेळाडूला दिला गेला. तो राजेश खिल्लारी देखील प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून क्रिकेटचा आनंद घेतोय. राजा राहिलाय या संपूर्ण दिवसामध्ये आणि राजामुळेच प्रतीक नांदगावकर यांचा संघ मैदानामध्ये उतरलाय. हे आठवावं लागेल. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल पिक केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न. सिद्धेश भोसले यस्ट्यांच्या मागे. सिद्धेश भोसले रनआउट साठी मात्र रिव्ह्यू घेतलाय. क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघाने. यस, गोलंदाजी करत असलेल्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. सिद्धेश भोसले यस्ट्यांच्या मागे. सिद्धेश भोसले पाहता क्षणीच त्यांनी रिव्ह्यू घेतलाय. फलंदाज आउट आहे की नॉट आउट आहे हे पाहायचंय. पडतायत थर्ड अंपायर. ऑन फील्ड अंपायर कडून निर्णय आलाय. थर्ड अंपायर कडे त्याची पडताळणी केली जाते. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्रे टिपली घेतलेत. झूम इन, झूम आउट, स्लो मोशन अशा पद्धतीने त्याची पडताळणी केली जाते. आउट आहे की नॉट आउट आहे. आणखीन एक फलंदाज. काय होईल? प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके देखील आता दडदड 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 करायला लागलेत. काय होणार? हा फलंदाज आउट आहे की नॉट आउट आहे ते पाहावं लागेल. थर्ड अंपायर नॉट आउट निर्णय आलाय पंचांचा आणि नॉट आउट आणि रिव्ह्यू देखील गमावलाय टीम ग्राउंड स्मॅशर्स या संघाने. तुषार आलेत नवीन बॅटर. फलंदाजी करावी लागेल. समोर जर आपण पाहिलं तर शिवराम अण्णा. आज अस्तित्वाचा प्रश्न आहे. या चषकावर आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरायचं. त्याच्यासाठी चालू असलेले प्रयत्न दोन्ही संघ करत असताना पाहायला मिळत आहे. तुषार वाईट बॉल आता मात्र. आणि वाईट बॉल वरती जर आपण पाहिलं तर धाव पूर्ण केली आहे. एक धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 21 ऑन बोर्ड. क्रिकेटचा हा 16 षटक क्रमांक 3 सिद्धेश महाडिक हाताळतोय. पुढचा बॉल सरळ फटका खेळला. यावेळेला अडवलाय बॉल. क्या बात आहे. काय क्षेत्ररक्षण केले पहा त्या क्षेत्ररक्षकाने. सागर त्या ठिकाणी होते. सागर आणि त्यांच्याच माध्यमातून हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झेल देखील पकडला सागर पवारने. पवारची पॉवर या मॅच मध्ये पाहायला मिळते. चांगला बॉल. गतीमध्ये परिवर्तन केले. लेग ब्रेक पद्धतीचा हा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. यावेळेला वाईड बॉल आलाय. यावेळेला आणखीन एक डॉट बॉल येईल. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय कारण उर्वरित 13 बॉल आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. यावेळेला देखील धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट थ्रो. हो आता मात्र चूक झाली आहे. धाव घेतली आहे. एक मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 28 धावांची गरज असणार आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतोय 12 मध्ये आता 28 करायचे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट रणनीती आखली जाईल. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. गेले 3 दिवस हाच क्रिकेटचा थरार या सर्वच अभ्युदय नगरातील प्रेक्षकांनी अनुभवला. मुंबई पुराने अनुभवलाय. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर ऑन स्क्रीन आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्स या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. कारण या चॅनलच्या माध्यमातून अगदी मोठमोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहेत. अंडरआर्म आणि ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा. त्या स्पर्धेचा आपण मनमुराद आनंद घ्या. प्रोलिंग स्पोर्ट्स विपुलदादा पंडुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम. पुढील महिन्यामध्ये देखील आपल्याला ओमान मध्ये पाहायला मिळेल ही संपूर्ण टेक्निकल टीम. आणि आता मात्र मयूर वागे चुटकी गोलंदाजीसाठी आलाय. फिरकी पट्टू, टिचकी, चुटकी अशी पद्धतीचे बॉल हाताळण्याची क्षमता असणारा गोलंदाज मयूर वागे गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळते. 12 मध्ये करायचे जिंकण्यासाठी 28 धावा. लास्ट 12 बॉल 28 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. तुषार आता मात्र स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय शिवराम अण्णाला
काय होईल, कोणता संघ सामना जिंकेल, कोणता संघ स्पर्धा जिंकेल, कोणता संघ या चषकावरती आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरेल, कोणता संघ 1 लाख रुपये रोख रकमेचा पुरस्कार पटकावेल, कोणता संघ 50,000 रुपये रोख रकमेचा पुरस्कार पटकावेल, कोणता खेळाडू मालिकावीराची दुचाकी पटकावेल, कोणत्या फलंदाजाला बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळेल, कोणत्या गोलंदाजाला बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळेल, कोणत्या फिल्डरला बेस्ट फिल्डरचा पुरस्कार मिळेल, हे सगळं आम्हाला पाहायचं आहे. कारण APL आपण पाहतोय, हा क्रिकेटचा महासंग्राम आहे. शिवराम आहेत, अण्णा परेश कार्य आपण पाहतोय बॉल पर्यंत पोहोचलेत, 1 धाव पूर्ण केली आहे आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 26 अभ्युदयनगर प्रीमियर लीग. चुटकी बॉल आतमध्ये आलाय, ही ओळख आहे, ही खासियत आहे, नाव आहे मयूर वागे. बॉल हाताळतोय मागे, त्याचं नाव आहे मयूर वागे. क्या बात आहे, काय बॉल हाताळलाय पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल पिचिंग झाला आणि वळण घेतलं खूपच आतमध्ये. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव आलाय. डॉट बॉल. मॅचचं समीकरण बदलते प्रत्येक बॉल अखेरीस. एकच ट्रॉफी अंतिम विजयी संघाला. पुढचा बॉल मोठा फटका खेळलाय आणि या बॉलला जर आपण पाहिलं तर पाठवले सीमारेषा पलीकडे तुषारने 4 धावांसाठी. धन्यवाद बँजो पार्टी. थँक्यू मिलिंद भाई अँड कंपनी, धन्यवाद. यावेळेला आता वाईट बॉल आलाय, आणखीन एक एक्स्ट्राची धाव. मॅच ऑन झाली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 31 ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी करायचे आहेत 52 धावा. दर्दी प्रेक्षक जिथे जाईल तिथे प्रेक्षक. या बसलेल्या प्रेक्षकांनी देखील आपल्या लहान वयामध्ये हातामध्ये बॅट पकडली असेल, हातामध्ये बॉल पकडला असेल, स्टंप त्यांनी त्या बॅटने ठोकले असतील, खेळले असतील, धडपडले असतील, लोळले असतील, मातीमध्ये देखील लोळले असतील. हे प्रेक्षक आज मात्र क्रिकेटचा आनंद घेत आहेत. जिथे जाईल तिथे प्रेक्षक आहेत. दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. बच्चे कंपनी क्रिकेटचा आनंद घेत आहेत. यावेळेला चांगला बॉल पायावर जाऊन आदळलाय. सिद्धेश आहेत यष्ट्याच्या मागे. पिक करायचा होता बॉल, सुटलाय, निसटलाय हातामधून हा बॉल आणि आता मात्र लेग बायची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 32 ऑन बोर्ड. चुटकी गोलंदाज. फटका खेळलाय अलॉंग विथ द कार्पेट. बॉल अडवलाय. नाव आहे परेश कारिया. आज ठरतो हिरो. महेंद्रसिंग धोनीची हेअरस्टाईल सगळ्यांना लाजवेल अशी हेअरस्टाईल त्याच्या डोक्यावर. आणि त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर हायेस्ट विकेट टेकर आहे गोलंदाज. 10 विकेट त्याच्या नावावर राहिलेत. संपूर्ण स्पर्धेतील पहिली हॅट्रिक देखील त्याच्याच नावावर राहिली आहे. वायपर देखील पूर्ण केलाय याच परेश कारियाने. परेशसाठी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये रोख रकमेचं पारितोषिक सौमिल जैन यांच्याकडून दिलं जाईल या गोलंदाजाला. रणनीती आखली जाईल कारण शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 मध्ये करायचे आहेत धावा. 19 क्रेझी बॉलने क्रिकेट, प्लास्टिक बॉलने क्रिकेट, रबर बॉलने क्रिकेट, टेनिस बॉलने क्रिकेट, हेवी बॉलने क्रिकेट, लाईट बॉलने क्रिकेट, सीझन बॉलने क्रिकेट, लेदर बॉलने क्रिकेट, क्रिकेट 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 आणि फक्त क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. हिवाळ्यामध्ये क्रिकेट, पावसाळ्यामध्ये क्रिकेट, उन्हाळ्यामध्ये क्रिकेट, रात्री क्रिकेट, दिवसामध्ये क्रिकेट, स्वप्नात देखील क्रिकेट, संपूर्ण 12 महिने 365 दिवस क्रिकेट. कारण आम्ही क्रिकेटचे चाहते आहोत, आम्ही क्रिकेटचे वेडे आहोत. हे अभ्युदयनगर आहे. हे अभ्युदयनगर जर आपण पाहिलं तर अंडरम बॉक्स क्रिकेटची पंढरी आहे आणि याच अभ्युदयनगरामध्ये आपण बसलोय हा क्रिकेटचा फेप पाहण्यासाठी. शेवटचे 6 बॉल शिल्लक. जिंकण्यासाठी गरज आहे 19 धावांची बॅटिंग पॉवर प्ले. 6 मध्ये करायचे आहेत 19 धावा. क्रिकेटचा महासंग्राम. परेश कारियाच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये रोख रकमेचं पारितोषिक सौमिल जैन यांच्याकडून दिले जाईल. मॅच ऑन. पहिलाच बॉल
क्षेत्ररक्षक आहेत सागर पवार. जिथे जाईल तिथे सागर पवारच दिसत आहेत. सागर 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 आणि सागरची पॉवर देखील पाहायला मिळाली. विकेट आली आहे. 5 बॉल शिल्लक आणि या 5 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी गरज आहे 19 धावांची. ग्राउंड स्मॅशर्स एका बाजूला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संघ आहे तो म्हणजे बाउंड्री बॅशर्स. एका बाजूला ग्राउंड बॅशर, दुसऱ्या बाजूला बाउंड्री बॅशर. पहिला सामना देखील त्याच संघाने खेळला, अंतिम सामन्यामध्ये देखील तेच संघ खेळतायत. पहिली एंट्री झाली होती मर्सिडीजने, शेवटची एंट्री झाली होती थारने. पण ही ट्रॉफी जिंकणार कोण? प्रेक्षकांना अजूनही प्रश्न पडलाय. थार जिंकणार, मर्सिडीज जिंकणार आणि बाईक कोणाला मिळणार? पण विशेष बाब म्हणजे ही संघ बांधणी करत असताना शैलेश हरमळकर आणि दिलीप भाई गवस यांचं नाव घेणं गरजेचं आहे. जेव्हा या स्पर्धेची लिलाव प्रक्रिया पार पडली होती ना, तेव्हा मात्र आपण पाहिलं तर टेबलवरती 2च जण होते, ते म्हणजे शैलेश हरमळकर आणि दिलीप भाई गवस. त्यांनीच हा संघ बांधलाय आणि तोच संघ स्पर्धेची अंतिम फेरी खेळतोय. प्रथमेश पवार, प्रथमेश आपण पाहिलं तर मयेकर, बॉल त्याने अडवलाय. सागर पवारला देखील आपण पाहतोय. परेश कारिया हायेस्ट विकेट टेकर. हा क्रिकेटचा महासंग्राम पाहत असताना मॅच ऑफिशियल्स खूप सारी मेहनत घेतली आहे. कांदिवली, वसई, विरार, नालासोपारा, अगदी मुंबई उपनगरामधून हे सर्व पंच ही स्पर्धा खेळवण्यासाठी मैदानामध्ये आलेत. त्यांचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे. पुढचा बॉल प्रथमेश यावेळेला, हो क्या बात है, बॉल अडवलाय, धावा रोखल्यात. नाव आहे प्रणय कदम. ज्याच्या नावातच आहे दम त्याचं नाव आहे प्रणय कदम. इमारत क्रमांक 43. सूर मारतोय, पिकनिकला जायचंय, स्विमिंग पूल मध्ये ज्याप्रमाणे सूर मारतोय ना, त्याचप्रमाणे आज मात्र प्रणय कदमने मैदानामध्ये सूर मारलेत. पहिल्या दिवसापासून हा फिल्डर अगदी लोळला, धडपडला, पडला, अगदी मातीने लोळला देखील, पण त्याने बॉल अडवलेत आपल्या संघासाठी. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 3 आणि या 3 मध्ये करायचे आहेत यावेळेला चांगला बॉल आहे. परेश कारिया यांनी हाताळलेला हा चेंडू पायाला आदळलाय, पंचांचा निर्णय आलाय. आणि विशेष बाब म्हणजे लिलाव प्रक्रियेच्या दरम्यान आयकॉन खेळाडू म्हणून सिद्धेश महाडिकडे पाहिलं गेलं आणि त्या सिद्धेश महाडिकला दिलीप भाई गवस यांनी आपल्या या संघामध्ये दाखल करून घेतलं. आज तो सिद्धेश महाडिक, काय अप्रतिम खेळ केलाय त्या सिद्धेश महाडिकने. प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून बसलेला सिद्धेश महाडिक आज मात्र या मालिकावीराचा हातभार होईल का पाहायचा आहे. शेवटचा बॉल, स्पर्धा आणि बॉल गेला बाहेर. स्पर्धा जिंकली आहे ग्राउंड स्मॅशर सिद्धेश भोसले अँड कंपनी. विजयी संघाचा हार्दिक 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 अभिनंदन. परेश कारियाच्या नावावर राहिलेत 11 विकेट्स. दर्दी प्रेक्षक गर्दी करत असताना पाहायला मिळाले. सिद्धेश भोसले आणि कंपनी या संघाने ही स्पर्धा जिंकली आहे. एकटा बस, फक्त एकटा बस, सगळ्यांना काफी आहे. हा सिद्धेश महाडिक एकटा लढला. फलंदाजी त्याने केली, गोलंदाजी त्याने केली, ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याने दिला आणि आपल्या संघाला घेऊन फायनल मध्ये दाखल झाला. फायनल देखील जिंकून दिली. सर्व श्रेय जाईल सिद्धेश महाडिकला. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम, बाउंड्री बॅशर्स, प्रतीकजी नांदगावकर, आपण देखील चांगला खेळ केला संपूर्ण स्पर्धेमध्ये. हे सर्व श्रेय जाईल सिद्धेश महाडिक यांना. काय खेळ केलाय. लिलाव प्रक्रियेदरम्यान आपण पाहिलं तर दिलीप भाई गवस, नाही मला हाच प्लेयर पाहिजे माझ्या संघामध्ये, हे त्यांनी ठरवलं होतं आणि तोच संघ अगदी
ही स्पर्धा जिंकलाय, क्रिकेटचा महासंग्राम जिंकलाय, APL जिंकली आहे, त्या संघाने पहिलं पर्व जिंकलंय. दिलीपभाई गवस आपलं देखील अभिनंदन असणार आहे. सिद्धेश भोसले आपलं देखील अभिनंदन असणार आहे. मयुरेजी बवर आपलं देखील अभिनंदन असणार आहे. शैलेश हरमळकर आपलं देखील अभिनंदन असणार आहे. कारण तुम्ही केलेल्या